तुम्ही त्यांच्या गोळ्या थांबवल्या म्हणजे? नाही देऊ दिल्या. कसं काय? तुम्हाला तर त्यांच्या खोलीत जायची बी परवानगी दिली नाही आई साहेबांनी. मी त्यांच्या खोलीत गेले होते ना सीसीटीव्ही ऍडजस्ट करायला, तेव्हा मला एक आयडिया सुचली आणि मग घेतल्या मी गोळ्या. हे बघा. हे असं काय दिसतंय? ठीक आहे, मी बघते पटकन. कुठला डोस बाकी? चला गोळ्या द्या. तुम्ही अगा आया आया आया, तुम्ही तर म्हणजे पाक डिटेक्टिव्ह आहे का काय? डिटेक्टिव्ह नाहीतर काय, इथं वाघिणीच्या गुहेत राहून तुम्ही असलं सगळं करताय म्हणजे शपथ तुम्हाला ना साष्टांग दंडवत घातलं पाहिजे. आता अधिपती काय करताय? एवढं सांगितलं तर हे बी सांगा आता, काय ते कॅमेरे फोडायचा कार्यक्रम तुम्हीच त्यासनी सुचवला होता ना? हे बघा, 4 वाज सूर्यवंशीचं डोसकं एवढं फास्ट चालत नाही मला माहिती आहे. मला तवाच डाऊट आलता, आहे की नाही? म्हणजे तुम्हीच आहे त्याच्या मागं. मी असं काही म्हटलं नाही. सगळं काय म्हणायला लागत नाही, फक्त एवढं सांगतो, पाण्यात राहून माशाशी वैर घेऊ नका. वैर नाही, उलट मी भलं करते माशाचं. विचार करा अधिपती, जर चारुहास सर पूर्णपणे ठीक झाले तर त्यांना, तुम्हाला, भुवनेश्वरी मॅडमना सगळ्यांनाच आनंद होईल ना. आनंद वाटण्याचा प्रश्नच नाही. मी एवढं म्हणतोय की तुम्ही जे म्हणताय की नाही, काय होत नसते तसलं, सोडा. का? कारण त्यांच्या मनात आमच्या आईसाहेबांविषयी फक्त तिरस्कार आहे आणि राग आहे. मला असं नाही वाटत अधिपती. कारण तुम्ही त्यासनी ओळखतच नाही. ठीक आहे, तसंच आहे. अहो पण मी म्हणतेय तसं ते बरे झाल्यावर कदाचित सगळ्यांना आनंदही होऊ शकतो. नाही होणार होते बरे. हो अधिपती, कसं बोलताय तुम्ही? असं निगेटिव्ह नका ना बोलू प्लीज. हे बघा, आजच्या गोळ्यांचं मी कसं बसं माझं मॅनेज केलंय, पण माझे डॉक्टर जे सांगतायत ते आपण फॉलो करून तरी बघूया काय होतंय. तुमचा डॉक्टर आहे की नाही येडा आहे? नाही अधिपती. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमचा डॉक्टर सांगतोय ते बरोबर आणि आई साहेबांचं सगळं चूक आहे? हो, असं माझं म्हणणंच नाहीये, पण माझे डॉक्टर सुद्धा काही मनचं सांगत नाहीयेत. टेस्टचा रिपोर्ट आलाय. अहो खड्ड्यात गेला ते रिपोर्ट. त्या रिपोर्टशी मला काही घेणं देणं नाही. तुमच्या बाबांच्या तब्येतीशी तरी काही घेणं देणं आहे का तुम्हाला? त्याशी पण मला वाटतं काही घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्याशी घेणं देणं आहे. तुमच्यावर काय येऊ नये म्हणताना मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहणार. आणि त्यांच्या बाबतीत म्हणजे तर मी काय करणार नाही, तुम्हाला बी काय करून देणार नाही. लक्षात घ्या तुम्ही. सोडा हो, यो गुताडा जुना आहे. तब्येतीचा बी आणि नात्यांचा बी इशे हार्ड आहे. सोडा, ह्याच्यात पडू नका. प्रिस्क्रिप्शन. अरे वा, चुका आणि अपयश हा प्रगतीचा भाग असतो. सुंदर आहे ग सुविचाराई. घे चहा घे. काय झालं, असं का बघतेस माझ्याकडे? माझ्यासाठी चहा केलेस तू? हो आई. का बनवू नाही शकत का? इकडे. अगं काय झालं? तेच बघतीये जरा. तब्येत वगैरे ठीक आहे ना? असा बदल कसा काय झाला तुझ्यात अचानक? काही हवंय का? नाही गाई, काही नकोय मला. मी चुकलीये हे कळालंय मला. अगो बाई, नाही म्हणजे एवढ्या चुका केल्यास तू? त्यातली नेमकी कोणती चूक कळाली आहे ग तुला? चहा घे.
दादा हे बघा, मला या गोळ्या हव्या. मॅडम यातल्या काही गोळ्या आहेत, बाकीच्या तुम्हाला दुसऱ्या मेडिकलमध्ये मिळतील. चालेल का? बरं ठीक आहे, तुमच्याकडे ज्या असतील ते द्या. फक्त लवकर द्या, थोडी घाई आहे. काय डॉक्टर, असल्या कसल्या गोळ्या देताय हो तुम्ही मोठ्या मालकांना? म्हणजे म्हणजे एवढ्या गोळ्या देऊन बी काय बी परिणाम होईना त्यांच्यावर? अहो मॅडम, आम्ही त्यांना हाय पॉवरच्या गोळ्या चालू केल्यात आणि तरी सुद्धा ते एवढे व्हायलंट का होत आहेत ते मला कळत नाहीये. मग आता काय करायचं? गोळ्या बदलायच्या का तुम्हाला? रोज असे हल्ले करू लागले, घरच्या वस्तू फोडू लागले तर कसं होणार? आणि वस्तू फोडतात तोवर ठीक आहे हो, पण घरच्या माणसांवर हल्ला केला तर काय करायचं? ठीक आहे मॅडम, मी त्यांचा डोस अजून वाढवून देतो. जे काय करायचं ते करा पटशिरी. ते शांत राहिले पाहिजे तसं बघा. तुम्हाला लाखो रुपयांची फी देतो आम्ही, ती कशासाठी? याच्यासाठीच ना? हो मॅडम. हो मॅडम, करतो मॅडम असं म्हणता पण करत काहीच नाही. हे बघा, आजपासून तुमचा जो काही डॉक्टरकीचा अभ्यास असेल तो पणाला लावा आणि त्यांना पूर्वीसारखं करा. मॅडम, मी त्यांना आजपासून नवीन गोळ्या सुरू करतो. ते सगळं नर्सला समजावून सांगा, ती देईल त्यासनी गोळ्या. हा, आणि या महिन्यापासून आम्ही तुमची फी वाढवतो, पण तसा गुण बी आला पाहिजे एवढं ध्यानात ठेवा. दादा हे बघा, मला यातल्या शेवटच्या 2 गोळ्या हव्या. दादा मी 1 मिनिटात आले. हा देवा, मला माहिती आहे मी जे करते त्यामागे माझा हेतू चांगला आहे. भुवनेश्वरी मॅडम पण वाईट नाहीच आहेत, पण शिक्षण नसल्यामुळे त्यांना हे कळत नाहीये की त्या जे करतायत ते चुकीचं आहे. आणि आता चूक बरोबर ह्यात मला पडायचंच नाहीये. मला फक्त आणि फक्त अधिपतींच्या बाबांची तब्येत बरी व्हायला हवी. मला खात्री आहे नव्या ट्रीटमेंटचा त्यांच्यावर चांगलाच परिणाम होईल आणि ती इम्प्रूव्हमेंट बघून मॅडमनाही आनंद होईल. त्या मला शाबासकी देतील, मला त्यांचं मन जिंकता येईल. देवा, मला त्यांचं मन शाळेसाठी वळवता येऊ दे. प्लीज प्लीज मला मदत कर देवा, सगळं ठीक होऊ दे. घ्या गोळ्या घ्या. अहो असं नका करू, घ्या गोळ्या, माझी नोकरी जाईल. नवीन आहेत गोळ्या, घ्या. अहो प्लीज घ्या. ठीक आहे ठीक आहे, तेवढा माल चेक करा आणि मग काय ते बघा. ओंकारची सही घेते. घ्या. अहो घ्या, नाहीतर मी सिक्युरिटीला बोलवेन. करतो थोडा फोन, थांबा जरा. अहो घ्या ना. अंबाबाईचा उदो उदो. काय सुनबाई, कुठं? हा, इतक्या रातच्याला कुठं गेलता? आणि काय पळत पळत आलात की काय? एवढे घामाघूम कशा काय झाल्या? नाही मी काय आम्हाला न सांगता कुठं गेलत्या? मंदिरात गेले होते मी. मंदिरात? हो. हल्ली सारख्या मंदिरात जाता हो तुम्ही? हा, मागच्या खेपेला मंदिरात गेलता तेव्हा घरात पाठी आणि फळा दिसला होता आम्हाला. आता काय
मॅडम मी खरंच गेले होते मंदिरात. घरात देव नाही का देवारा नाही? नाही, तुम्ही मनाई केली आहे ना मॅडम घरच्या देवीच्या पाया पडायला, हा मग म्हणून मनशांती मिळावी म्हणून मी गेले होते मंदिरात. मला बरं वाटलं. हुशार आहे की तुम्ही. नाही म्हणलं तुम्ही हुशार आहे. बरोबर कळतं तुम्हाला कधी कुणाशी काय बोलावं ते. मला कळलं नाही मॅडम. आणि आम्हाला कळलं. आता तुम्ही मंदिराचं कारण सांगितल्यावर आम्ही काय बोलणार नाही का? मी खोटं कशाला सांगेन मॅडम. नाही ठीक आहे, आम्ही ठेवू विश्वास तुमच्यावर. हा, आणि जर खोटं बोलत असाल देवी बघतेच आहे, ती बघल काय करायचं ते नाही का? झोपा तुमच्या खोलीत. ताई काय झालं? ते गोळ्या घेत नाहीयेत. मी गोळ्या द्यायला गेले तर तर काय धक्काबुक्की केली? आलं काय अंगावर धावून? कुठल्या तरी बाईचा रिस्पेक्ट करायला शिका. काय तुम्ही बरं व्हावं म्हणताना गोळ्या देतात त्या तुम्हासनी. आला काय ध्यानात? लागणार नव्हतं तुम्हाला. तुम्ही जावा, मी बघतो काय करायचं. हा गोळ्या नको. झाला जीव थडगार. राहता असंच काय तुम्हासनीच बरं व्हायचं नाही म्हणल्यावर कोणीच काय करू शकत नाही. एवढं ध्यानात घ्या. आई साहेबांसंग मी खोटं बोललो फक्त मास्तरीनबाईंसाठी आणि मदत केली. आता मला असं वाटायला लागलं की कशाला मदत केली. फक्त मास्तरीनबाईंसाठी करतोय मी. ध्यानात घ्या तुम्ही. बंद करा हे घरच्या बाई माणसांवर हात उचलणं, धक्काबुक्की करणं, आरडा वरडा. बास की आता. आईसाहेब असू देत किंवा मास्तरीनबाई असू देत, त्यांची इच्छा जरी वेगळी असली तरी इच्छा एकच आहे. तुम्ही बरं व्हावं म्हणताना करतात. जरा काहीतरी ठेवा त्यांचं. शांत राहावा. जरा शांत राहायला तर काय झोळीत धोंडा पडतोय काय तुमच्या? सहकार्य करा. एवढं लास्ट सांगतो, नीट सांगतो तुम्हाला. सूर्यवंशी सहकार्य करा. सॉरी तुम्ही इथं काय करायलाय? तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथं काय करायला? काही नाही. लागलं असतं की आता पुढे बघून चालाय जरा. नाही, मला गायगायत लक्षात नाही आलं म्हणून म्हणतोय घाई करू नका कुठल्या बी गोष्टीची. चला गप. इथं आई साहेबांनी आपल्याला बघितलं ना यांच्या रूम समोर कावतील लई. चला 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 इकडे थांबू नका. चला काय खेळ लावलाय तुम्ही? चला की इथं थांबू नका. ते प्लीज ऐका. काय खेळ लावलाय यो? मला जाऊ द्या. कुणीकडे जाऊन द्या? हे बघा ह्या गोळ्या आहेत, ह्या चारुहास सरांच्या गोळ्या आहेत, त्या मला त्यांना द्याव्या लागतील. प्लीज मला जाऊ द्या. आई शपथ मास्तरीन बाई, तुम्हाला मी काय सांगू म्हणजे तुम्ही ग बच्चीला हो. आता एक दिवशी मला गोळ्या द्यायची वेळ येईल. मी होईन ऍडमिट दवाखान्याला. माहिती प्लीज असं काही बोलू नका. आपल्याला काही होणार नाही. असं काही बोलू नका तुम्ही प्लीज. मग या गोळ्या बिळ्या तुम्ही कशा? ह्या गोळ्या मी खूप रिस्क घेऊन आणल्यात मेडिकल मधून. तुम्ही आई हो तुम्ही बाहेर गेलता? हो. तुम्ही हे उद्योग बंद करा मास्तरीन बाई. कशाला तुम्ही प्लीज आपण हे सगळं नंतर बोलूया. आत्ता त्यांना गोळ्या देणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की ह्या गोळ्या तुम्हीच द्या. मी जर दिला तर ते डोळ्यावर येईल. ह्या गोळ्या घ्या आणि त्यांना द्या प्लीज. मी त्याला गोळ्या हो असलं काय होत नसते बरं काय आपल्याकडनं. नाही नाही मी काय गोळ्या बिळ्या देणार नाही. तर तुमचं तुम्ही बघा. नाही तर तुम्ही चला आपण जाऊया. चला 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 चला. तुम्ही नाही करणार का मदत मला? नाही करणार. लग्नात दिलेलं वचन विसरलात का? हो
वचन बिचन काही विसरलेलो नाही मी काय. हा मला सगळं म्हणताना तर तुम्हाला मी मदत करावली ना. आपल्या नवरा बायकोचं नातं आहे, त्याच्यासाठी मी जीवाचं रान करेन. पण ह्याचा अर्थ तुम्ही गैरफायदा घेऊ नका. चारवाज सूर्यवंशी बरोबर माझं काही नातंच नाही, त्याच्यासाठी मी कशाला काय करू. अहो, ते वडील आहेत तुमचे, असं काय करताय? मी नसतोय मानत. ठीक आहे, तुम्ही मला मैत्रीण मानता ना, मग मित्र म्हणून मला मदत करा प्लीज. माझ्यासाठी करा, ते बरे व्हावेत म्हणून करा प्लीज. अहो तुम्हाला लाख वाटत असेल तो माणूस बरा व्हावा, पण त्याला स्वतःला वाटायला पाहिजे ना. त्या ज्या नर्स ताई आहेत का नाही, मगाशी गोळ्या देत होत्या, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. ह्यो माणूस गोळ्या घेईना त्यांच्याकडनं, नाटकं करायला लागला, धक्काबुक्की केली त्या बाईला. त्याला लाज वाटायला पाहिजे. म्हणलं तुला गोळ्या घ्यायच्या नाहीत ना, म्हणलं मी घेतल्या गोळ्या, मी दिल्या स्वतःच्या हाताने दिल्या, फेकून दिल्या गोळ्या. उत्तम, थँक्यू. तुम्ही बी का त्यांच्यावर डोसक्यावर पडल्याने बोलायला लागलायचा? म्हणजे अहो तुम्ही म्हणजे काय, तुम्ही आता गोळ्या द्या म्हणून माझ्या मागे लागलाय, त्यांच्या गोळ्या मी फेकून दिल्या, तर त्याच्यावर उत्तम काय म्हणालाय तू? देव जाणं तुमच्या मनात काय चाललंय. देव जाणतोच आहे, म्हणूनच तर त्यांनी तुमच्या करवी मला मदत केली. म्हणजे ज्या गोळ्या तुम्ही फेकून दिल्या त्या बंदच करायच्या होत्या. या नवीन गोळ्या ज्या माझ्या डॉक्टरांनी दिल्या ह्या सुरू करायच्या. तुम्ही अनाहूतपणे हे केलं, पण त्यातून झालं चांगलंच. झालं ना चांगलं, बाद झालं. आता मला तुमच्या चांगल्यामध्ये काय सुद्धा इंटरेस्ट नाही आहे. मदत झाली तेवढी बाद झाली. माझा आजचा मदतीचा कोटा संपलेला आहे. नाही संपलाय. अधिपती प्लीज एक छोटी मदत करा अजून मला, प्लीज माझ्यासाठी करा प्लीज. बघा मास्तरी, मी आता नाही, मी जे काही केलं ना ते फक्त तुमच्याकडे बघून केलं एवढं समजा. समजण्यापेक्षा आता करा प्लीज. अधिपती मी विनंती करते, हे द्या ना गोळ्या त्यांना प्लीज. अधिपती माझी शपथ आहे. शपथ घालायची नाही, शपथ घालायची नाही, अजिबात नाही. सुटली म्हणा. आता तर घातलीच शपथ. ओ मास्तरी बाई, कशाला तुम्ही शपथ बिपत काय घालता हो फालतू गोष्टीसाठी? सुटली म्हणा शपथ. मी सुटली तेव्हाच म्हणेन जेव्हा तुम्ही या गोळ्या चारुहास सरांना द्या. हा नसते होते त्यांना गोळ्या बिळ्या काय. द्या. सुटली. थँक्यू. ताई बोलवलंस मला? घरात लक्ष आहे का तुझं? काय झालं ताई? सुनबाई अली सारख्या बाहेर जात असत्यात, माहित आहे का तुला? नाही बा. तोंड वर करून सांगतेस हे? लक्ष कुठं असतंय तुझं? ते 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 मी जरा कामात होती ताई. कसली कामं ग? घरात 50 नोकर आहेत, तू कसली कामं करत असतेस? यापुढं एकच काम करायचं, सुनबाईंवर लक्ष ठेवायचं. त्या कुठं जात्यात, काय करत्यात ते बघायचं. वय ताई, अजून काय? आधी हे नीट कर, मग पुढचं सांगू. वय. दुर्गे, हा ताई. फाईल दे. जा. वय. गिळा एवढं. पडदिशी घ्या. मास्तरीन बाईंनी लय रिक्स घेऊन गोळ्या आणलेल्या आहेत, तेवढ्या घ्या.
Oh,